अभिनेता रणबीर कपूर आता हॉलिवूडच्या वाटेवर निघाल्याची चर्चा आहे। जेम्स बॉन्ड सीरीजमध्ये त्याची वर्णी लागल्याची चर्चा सध्या सुरू दिसते। जॉन सोबत तमन्ना मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे। जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रथमच एका प्रोजेक्टवर एकत्र काम करतायत। हा चित्रपट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आणि करिअरवर आधारित आहे आणि यामध्ये जॉन सोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसेल। येत्या ऑक्टोबरपासून रोहित शेट्टी गोलमाल 5चं काम सुरू करण्याची माहिती मिळते। या चौथ्या भागाच्या सर्व कलाकारांचा समावेश असेल। गोलमाल 5 मध्ये विक्की कौशल एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे, तर मारिया बायोपिक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा रोहितचा उद्देश दिसतोय। प्रियांका चोप्राचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। ॲटली त्याच्या पुढील चित्रपटाच्या तयारीला सध्या लागलेला आहे आणि या चित्रपटाचा हिरो अल्लू अर्जुन असेल, तर प्रियांका चोप्रा ही मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। जॅकलिन फर्नांडिसच्या आईचं हार्ट स्ट्रोकमुळे निधन झालं। काही दिवसांपूर्वी जॅकलिनच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तिला लीलावती रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं। गेल्या 13 दिवसांपासून जॅकलिनच्या आईवर आयसीयूमध्ये उपचार सुरू। घटस्फोटानंतर धनश्री वर्मा रिअलिटी शोच्या जगात तिच्या प्रवेशामुळे चर्चेत सध्या दिसून येते। धनश्रीला 2 मोठ्या रिअलिटी शोसाठी संपर्क साधण्यात आला आणि यातील खतरों के खिलाडी सारख्या शोबद्दल ती सकारात्मक आहे, पण वैयक्तिक आयुष्यामुळे धनश्री बिग बॉस बद्दल गोंधळलेली दिसते। तर 30 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या सिकंदर चित्रपटाकडून बॉलिवूड आणि सलमान खानच्या चाहत्यांना खूप अपेक्षा करत होत्या, पण आता हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करताना काही दिसत नाहीये। चित्रपटाच्या 7व्या दिवशी भारतात फक्त 3.75 कोटींची कमाई झाली, तर चित्रपटानं जगभरात 178 कोटी रुपये कमावल्याचा दावा केला गेला आहे। मोहनलालचा L2 एम्पुरान हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरलेला आहे आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांच्या आसपासची कमाई सुद्धा केली। पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित एम्पुराम हा 2019च्या लुसिफर चित्रपटाचा सिक्वेल आहे। तर अभिनेता रितेश देशमुखचा मला वेड लावलं या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओत तो आपल्या 2ही मुलांसोबत जबरदस्त डान्स करताना दिसतोय। रितेशच्या वेड चित्रपटातील या गाण्याची लोकप्रियता 2 वर्ष उलटली तरीही कायम असल्याचं दिसून येत आहे।